शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव विनोद मोहनराव यादव, बलवडी बाळवणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आज व्हिडिओ करण्याचं कारण की ऊसामध्ये बियाणं किती महत्त्वाचं असतं ह्याच्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. ऊसाचं जर गणित बघितलं तर बियाणावरती 30% ऊसाचं उत्पादन अवलंबून असतं, खतांवरती 32% आणि इंटरकल्टिवेशन म्हणजे तुमचं नियोजन, बाळभरणी, मोठी भरणी, तण नियोजन, संख्या नियोजन ऊसाचं याच्यावरती 37% ऊसाचं उत्पन्न अवलंबून असतं. हा जो प्लॉट आहे अडसायला लागण आहे मागच्या वर्षी. टोटल 6 एकर अडसायला लागण आपण सरांच्या शेड्यूलवरती केलेली आहे. मागच्या वर्षी आपण नर्सरीवाल्याला बजावून सांगितलेलं की आम्हाला बियाणं चांगलं दे. त्याच्यामध्ये त्यांनी आपले टोटल 2-2 एकराचे 3 प्लॉट आहेत. तर त्याने हे जे 2 एकराचं बियाणं दिले हे एवढं एकच बियाणं त्यानं आपल्याला चांगलं दिलं आहे. बाकी 4 एकराचं बियाणं आपल्याला चांगलं मिळालं नाही आहे. पण सरांच्या शेड्यूलमध्ये ह्या बियाणात किंवा ह्या ऊसाच्या डेव्हलपमेंटमध्ये आता ह्या ऊसाला 7 महिने 26 दिवस झाले. याच्या दुसरा एक प्लॉट आहे त्यालाही म्हणजे एका दिवसाची लागण आहे, दोन्ही 7 महिने 26 दिवस. तोही प्लॉट मी तुम्हाला दाखवतो. 6x1.5 वर आपण लागण केलेली. 7 महिने झाले तरी सूर्यप्रकाश अजून मोठी सरी असल्यामुळं पूर्ण खालीपर्यंत येतोय. त्यामुळे हे वॉटरशूटसुद्धा चांगले निघायला लागलेत. ऊसाची जाडी वगैरे जबरदस्त आलेली आहे. बियाणं चांगलं असल्यानंतर आणि सरांच्या फर्टिगेशनमध्ये जबरदस्त ऊसात फरक पडतोय. कमी खतात खूप सुंदर प्रकारे ऊस डेव्हलप होते. आणि आत्ता आपलं 5व्या शेड्यूलचं 20-20-013 आपण जोडलेलं आहे. 1840च्या ऐवजी आपण 20-20-013 वापरतोय कारण ही थोडी चुनखडीयुक्त जमीन आहे. बघू शकता चुनखडी आहे याच्यामध्ये. 20-20-013चा खताचा pH थोडा कमी असतो, म्हणजे 6 pH असतो आणि 1840चा 8 pH असतो. आपल्या जमिनीचा pH जास्त आहे त्यामुळे आपण 1840च्या ऐवजी 20-20-013 वापरतो. तुम्हाला दुसरा प्लॉटही दाखवतो. हा 7 महिन्याचा प्लॉट, 7.5 8 महिने होतील 4 दिवसात. आणि हाही त्याच वेळेचा प्लॉट आहे. तर ते बियाणं आणि हे बियाणं जमीन आसमानचा फरक आहे. बघू शकता त्यालाही सरांचं शेड्यूल आहे, यालाही सरांचं शेड्यूल आहे. आणि अजून एक प्लॉट आहे तो तर काय ह्याच्यापेक्षा त्याची परिस्थिती वाईट आहे. म्हणजे बियाणं किती महत्त्वाचं आहे तुम्ही उत्पन्न घेण्यात. याला जाडी नाही आहे, तिसरा प्लॉट हे तुम्हाला दाखवतो. हा तिसरा प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये फक्त आणि फक्त 15 दिवसाचा फरक आहे. परंतु नाही ह्या प्लॉटला अजून कांडी धरलेले नाही, याची वाढ चांगली आहे. सर्व प्लॉटचं नियोजन, तिन्ही प्लॉटचं नियोजन एकसारखंच आहे. एका प्लॉटला जे काम होतं तेच तिन्ही प्लॉटला काम होतं. छोट्या भरणीच्या वेळेला आपण
गांडूखत कोंबडी खत घातलेलं, मोठ्या भरणीच्या वेळेला आपण प्रेसमड घातलेली आणि तिन्ही प्लॉटला सरांचं शेड्यूल चालू आहे. परंतु हे जे बियाणं आहे म्हणजे हे थोडं व्याचं करून दिले का नेडव्याचं करून दिले हे आता नर्सरीवाल्यालाच माहिती. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, बियाणं निवडताना खूप काळजी घ्या. इथून पुढं आमच्या भागातले इथं जर कोण शेतकरी असतील तर त्यांनी क्रांती कारखानं आपल्याला प्रमाणित बियाणं देतं, त्यांच्याशी संपर्क साधून प्रमाणित बियाणं घ्या. कारण आजकाल बऱ्यापैकी नर्सरीवाले तुम्हाला सांगतात की हो प्रमाणित बियाणं आहे, फाउंडेशन बियाणं आहे. आता हा जो प्लॉट तुम्हाला दिसतोय हे बियाणं मला नर्सरीवाल्यांना फाउंडेशन बियाणं म्हणून दिलेलं आहे. म्हणजे काही शब्दच नाहीत बोलायला. शेतकऱ्यांना गंडवत नाही तो आळशी, अशी परिस्थिती आत्ता मार्केटमध्ये आहे. त्यामुळे बियाणं सिलेक्शन करताना खूप काळजीने सिलेक्शन करा. बाकी सरांचं शेड्यूल जबरदस्त आहे. तुम्ही तिन्ही प्लॉट बघितलेत, तिन्ही प्लॉटमध्ये तुम्हाला फरक दिसेल. बियाणं चांगलं नसेल तर कोणीही काहीही करू शकत नाही त्याला. धन्यवाद मित्रांनो.